हाय एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल संगीता टीचर. इलेक्शनचे काम संपवून जनगणनेच्या कामाला सुरुवात केलेल्या माझ्या सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींनो, या वर्षीच्या उन्हाळ्याने मागील सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे. ज्या वेळेस इतर सर्व क्षेत्रातील लोक एसी मध्ये बसून ऑफिसमध्ये काम करत बसलेले आणि त्याच वेळेस आपण शिक्षक मात्र आपल्या मे महिन्याच्या हक्काच्या सुट्टीतही रखरखत्या या उन्हामध्ये काम करत आहोत. पण मैत्रिणींनो, असं असलं तरी आपल्याला आपली परीक्षा विसरून चालणार नाही, कारण त्याच्यावरच आपलं भवितव्य अवलंबून आहे. चला तर मग बघूया आपला आजचा 6th स्टँडर्डचा लेसन, रॉक्स अँड टाइप्स ऑफ रॉक्स. फर्स्ट, खडक म्हणजे काय? ऑप्शन्स बघूया. द्रव पदार्थ म्हणजेच लिक्विड्स, खनिजांचा समूह म्हणजेच ग्रुप ऑफ मिनरल्स, वायू पदार्थ म्हणजेच एअर किंवा गॅसेस सबस्टन्स आणि पाणी. नेक्स्ट, खडक किती प्रकारचे असतात? ऑप्शन्स आहेत 2, 3, 4, 5. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता खडकाचा प्रकार आहे? ऑप्शन्स आहेत आग्नेय म्हणजेच अग्निजन्य खडक, ज्याला इंग्लिशमध्ये इग्नियस रॉक म्हणतात, गाळाचे खडक म्हणजेच सेडिमेंटरी रॉक, रूपांतरित खडक म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक आणि चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन. नेक्स्ट, अग्निजन्य खडक कसे तयार होतात? ऑप्शन्स आहेत पाण्यामुळे, लाव्हा थंड झाल्याने, वाऱ्यामुळे आणि वनस्पतींमुळे. नेक्स्ट, जोड्या जुळवा. अ गटामध्ये खडकांचे प्रकार दिलेत आणि ब गटामध्ये त्याचे गुणधर्म दिलेत. तर बघूया. अग्निजन्य खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक, आणि त्याचे गुणधर्म आहेत ठिसूळ आणि हलके, जड आणि कठीण, कठीण आणि एकसंध. ऑप्शन्स आहेत 1A, 2B, 3C, त्यानंतर 1B, 2C, 3A आणि नंतर आहे 1C, 2A आणि 3B. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत ग्रॅनाइट, वाळू खडक म्हणजेच सँडस्टोन, संगमरवर म्हणजेच मार्बल आणि चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन. नेक्स्ट, पृथ्वीच्या आत तयार होणाऱ्या अग्निजन्य खडकांना म्हणजेच इग्नियस रॉक्सला काय म्हणतात? ऑप्शन्स बघूया. अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणजेच इंटरनल इग्नियस, बाह्य अग्निजन्य खडक म्हणजेच एक्सट्रुसिव्ह इग्नियस, मग गाळाचे खडक म्हणजेच सेडिमेंटरी रॉक्स आणि रूपांतरित खडक म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक. नेक्स्ट, वाळू, माती व खडकांचे कण साचून कोणते खडक तयार होतात बरं? ऑप्शन्स बघूया. अग्निजन्य खडक म्हणजेच इग्नियस रॉक, गाळाचे खडक, सेडिमेंटरी रॉक, रूपांतरित खडक, मेटामॉर्फिक रॉक आणि वाळूचा दगड म्हणजे सँडस्टोन. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते गाळाच्या खडकाचे म्हणजे सेडिमेंटरी रॉक्सचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत वाळू खडक म्हणजे सँडस्टोन, ग्रॅनाइट, संगमरवर म्हणजेच मार्बल, बेसाल्ट. नेक्स्ट, गाळाच्या खडकांमध्ये म्हणजे सेडिमेंटरी रॉक्समध्ये काय आढळते बरं? ऑप्शन्स बघूया. जीवाश्म म्हणजेच फॉसिल, पाणी, हवा आणि वायू. नेक्स्ट, जीवाश्म म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत जिवंत प्राणी, प्राचीन वनस्पती व प्राण्यांचे अवशेष, खनिज म्हणजेच मिनरल्स आणि माती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते गाळाच्या खडकाचे म्हणजे सेडिमेंटरी रॉक्सचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत चुनखडी म्हणजे लाईमस्टोन, बेसाल्ट, ग्रॅनाइट, संगमरवर. नेक्स्ट, उष्णता व दाबामुळे म्हणजे हीट आणि प्रेशरमुळे खडकांचे रूप बदलून तयार होणारे खडक कोणते? ऑप्शन्स आहेत अग्निजन्य खडक, अवसादी म्हणजे त्याला गाळाचे खडक आपण म्हटलं आहे, सेडिमेंटरी रॉक, रूपांतरित खडक म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक आणि धातू म्हणजे मेटल्स. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते रूपांतरित खडकाचे म्हणजे मेटामॉर्फिक रॉकचे उदाहरण आहे? ऑप्शन्स बघूया. संगमरवर, ग्रॅनाइट, वाळू खडक आणि बेसाल्ट. नेक्स्ट, चुनखडीचे रूपांतर म्हणजे लाईमस्टोन कन्व्हर्जन होऊन कोणता खडक तयार होतो बरं? ऑप्शन्स आहेत संगमरवर, ग्रॅनाइट, बेसाल्ट आणि वाळू खडक. नेक्स्ट, कोळशाचे रूपांतर होऊन काय तयार होते म्हणजे कोलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे? ऑप्शन्स आहेत हिरा म्हणजेच डायमंड, सोने, तांबे आणि लोखंड. नेक्स्ट, खडकांचे अपघटन होऊन काय तयार होते? अपघटन म्हणजे
जे खडक असतात त्याचे बारीक बारीक तुकडे होतात, फुटतो किंवा खडक, तर त्याला ब्रेकिंग डाऊन ऑर डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक्स असं म्हणतात. तर हे खडकांचं अपघटन झाल्यावर काय तयार होतं आहे बरं? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, माती, पाणी, हवा आणि वायू. नेक्स्ट, भारतात मोठ्या प्रमाणात आढळणारा अग्निजन्य खडक कोणता? तर ऑप्शन्स आहेत बेसाल्ट, संगमरवर, वाळू खडक आणि चुनखडी. नेक्स्ट, दख्खनचे पठार ज्याला आपण डेक्कन प्लॅटो म्हणतो तो मुख्यतः कोणत्या खडकांनी बनलेला आहे बरं? ऑप्शन्स आहेत बेसाल्ट, ग्रॅनाइट, वाळूचे खडक आणि चुनखडी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अग्निजन्य खडक आहे? ऑप्शन्स आहेत बेसाल्ट, चुनखडी, वाळू खडक आणि संगमरवर. नेक्स्ट, गाळाच्या खडकांचा म्हणजेच सेडिमेंटरी रॉक्सचा रंग कसा असतो बरं? तर ऑप्शन्स आहेत विविध म्हणजे वेगवेगळे कलर, डिफरंट, नेहमी काळा, नेहमी पांढरा, नेहमी लाल. नेक्स्ट, खडकांचे रूपांतर म्हणजे रॉक ट्रान्सफॉर्मेशन होण्याचं कारण काय बरं? ऑप्शन्स आहेत उष्णता म्हणजेच हीट, दाब म्हणजेच प्रेशर आणि रासायनिक प्रक्रिया म्हणजेच केमिकल रिॲक्शन आणि वरील सर्व. नेक्स्ट, पृथ्वीच्या आत तयार होणारा अग्निजन्य खडक कोणता? ऑप्शन्स दिलेत आपल्याला, ग्रॅनाइट, बेसाल्ट, वाळू खडक आणि चुनखडी. नेक्स्ट, लाव्हा बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला म्हणजेच त्या प्रोसेसला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, ज्वालामुखी उद्रेक ज्याला व्होल्कॅनिक इरप्शन म्हणतात, भूकंप म्हणजेच अर्थक्वेक, वादळ म्हणजे स्टॉर्म आणि पूर म्हणजेच फ्लड. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते गाळाचे खडक आहे म्हणजे सेडिमेंटरी रॉक आहे? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, वाळू खडक, बेसाल्ट, ग्रॅनाइट आणि संगमरवर. नेक्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा मोठा भाग कशाने बनलेला आहे म्हणजे जो अर्थ सरफेस जो आहे तो कशाने बनला आहे? ऑप्शन्स बघूया, खडक, पाणी, हवा आणि माती. नेक्स्ट, खडकांचे तुकडे होण्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत अपक्षय म्हणजेच वेदरिंग, साचणे म्हणजे ॲक्युम्युलेट, रूपांतरण म्हणजे कन्व्हर्जन आणि दाब म्हणजेच प्रेशर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते खनिज इंधन आहे म्हणजेच मिनरल फ्युएल कोणतं आहे याच्यामध्ये दिलेलं? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, कोळसा, पाणी, वाळू आणि माती. नेक्स्ट, दख्खन ट्रॅप कोणत्या खडकांनी बनले आहे? ऑप्शन्स आहेत बेसाल्ट, संगमरवर, वाळू खडक आणि चुनखडी. नेक्स्ट, गाळाचे खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक कुठे जास्त आढळतात बरं? तर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, नदीकाठी म्हणजेच रिव्हर बँक और बँक ऑफ द रिव्हर आपण म्हणू शकतो, समुद्र तळावर म्हणजे ओशन फ्लोअरला, तलावामध्ये म्हणजे लेकमध्ये आणि वरील सर्व. नेक्स्ट, महाराष्ट्रातील अग्निजन्य खडकांनी बनलेले प्रदेश कोणते म्हणजे असे कोणते प्रदेश आहे की जिथे अग्निजन्य खडक जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यानेच ते बनलेला आहे तो प्रदेश? तर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री, सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि अमरावती. नेक्स्ट, इथे आहे जोड्या जुळवा. अ गटामध्ये दिलेले आहेत काही मॉन्युमेंट्स म्हणजे ताजमहल, लाल किल्ला आणि रायगड, आणि ब गटामध्ये ते कोणत्या खडकांपासून बनले आहेत म्हणजे रूपांतरित खडक आहेत का, अग्निजन्य खडक आहेत की गाळाचे खडक आहेत हे दिलेलं आहे. तर आधी आपण ऑप्शन्स बघूया, 1A 2B 3C, मग 1B 2C 3D, 1C 2A 3B आणि 1A 2C 3B. नेक्स्ट, लेटराईट खडक आढळणारी ठिकाणे कोणती? ऑप्शन्स आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ठाणे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खाणकाम केंद्रित असलेले प्रदेश कोणते म्हणजे मायनिंग सेंट्रिक असलेले रिजन कोणते आहेत? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, दक्षिण कोकण आणि पूर्व महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण. या लेसनमध्ये जास्त काही प्रश्न नाही आहेत, थोडेफारच आहेत आणि जे आहे ते सुद्धा अगदी सोपे आहे. तर चला बघूया बरं या प्रश्नांची उत्तरं काय ते. फर्स्ट, खडक म्हणजे काय? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, खनिजांचा समूह म्हणजेच ग्रुप ऑफ मिनरल्स. नेक्स्ट, खडक किती प्रकारचे असतात? तर याचा आन्सर आपल्याला माहितीच आहे, ऑप्शन बी, 3 प्रकारचे असतात.
ते म्हणजे अग्निजन्य खडक म्हणजे इग्नियस रॉक, गाळाचे खडक म्हणजेच सेडिमेंटरी रॉक आणि रूपांतरित खडक म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक असे 3 प्रकारचे खडक असतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए आग्नेय किंवा अग्निजन्य खडक. नेक्स्ट अग्निजन्य खडक कसे तयार होतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी लावा थंड झाल्याने अग्निजन्य खडक तयार होतात. नेक्स्ट इथे आहे जोड्या जुळवा. अ साईडला दिलेला आहे खडकांचे प्रकार आणि ब साईडला त्यांचे गुणधर्म दिलेत. तर अग्निजन्य खडक, आता याचा मिळती जुळती जोडी आहे कठीण आणि एकसंध. त्यानंतर गाळाचे खडक हे कसे असतात? ठिसूळ आणि हलके असतात. आणि रूपांतरित खडक कसे असतात? जड असतात, शिवाय कठीणसुद्धा असतात. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1C 2A आणि 3B. नेक्स्ट खालीलपैकी कोणते अग्निजन्य म्हणजेच इग्नियस खडकाचे उदाहरण आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए ग्रॅनाइट. नेक्स्ट पृथ्वीच्या आत तयार होणाऱ्या अग्निजन्य खडकांना काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए अंतर्गत अग्निजन्य म्हणजेच इंटरनल इग्नियस रॉक्स. नेक्स्ट वाळू, माती व खडकांचे कण साचून कोणते खडक तयार होतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी गाळाचे खडक म्हणजेच सेडिमेंटरी रॉक, ज्याचे थरावर थर असतात, लेयर्स साचलेले असतात. नेक्स्ट खालीलपैकी कोणते गाळाच्या खडकाचे म्हणजे सेडिमेंटरी रॉकचे उदाहरण आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए वाळू खडक म्हणजेच सँडस्टोन. नेक्स्ट गाळाच्या खडकांमध्ये काय आढळते बरं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए जीवाश्म म्हणजेच फॉसिल. नेक्स्ट आता जीवाश्म म्हणजे काय? तर इथे आन्सर दिलेला आहे ऑप्शन बी प्राचीन वनस्पती म्हणजे अगदी जुन्या एन्शियंट वनस्पती व प्राण्यांचे अवशेष म्हणजे त्यांचे सांगाडे, ज्याला रिमेन्स म्हणतात. तर हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते गाळाच्या खडकाचे उदाहरण आहे? आन्सर आहे ऑप्शन ए चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन. नेक्स्ट उष्णता व दाबामुळे म्हणजेच हीट आणि प्रेशरमुळे खडकांचे रूप बदलतं आणि मग ते रूप बदलून कोणते खडक तयार होतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी रूपांतरित खडक म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक. नेक्स्ट खालीलपैकी कोणते रूपांतरित खडकाचे उदाहरण आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए संगमरवर म्हणजेच मार्बल. नेक्स्ट चुनखडीचे रूपांतर म्हणजेच लाईमस्टोन कन्व्हर्जन होऊन कोणता खडक तयार होतो बरं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए संगमरवर म्हणजेच मार्बल. नेक्स्ट कोळशाचे रूपांतर होऊन काय तयार होते? म्हणजे कोलचं जेव्हा कन्व्हर्जन होतं तेव्हा काय तयार होतं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए हिरा म्हणजेच काय? तर डायमंड तयार होतं. नेक्स्ट खडकांचे अपघटन होऊन काय तयार होते? अपघटन म्हणजे खडक फुटतात, त्याचा भुगा चुरा होतो, त्याचे कण पडतात, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रेकिंग डाऊन ऑर डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक्स. तर हे खडकांचे अपघटन झाल्यावर काय तयार होतं आहे? त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए माती. नेक्स्ट आहे भारतात मोठ्या प्रमाणात आढळणारा अग्निजन्य खडक कोणता? त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए बेसाल्ट. नेक्स्ट दख्खनचे पठार ज्याला डेक्कन प्लॅटो आपण म्हणतो, हा मुख्यतः कोणत्या खडकांनी बनलेला आहे? आन्सर आहे ऑप्शन ए बेसाल्ट या खडकांपासून बनलेला आहे. नेक्स्ट खालीलपैकी कोणते अग्निजन्य खडक आहे? आन्सर आहे ऑप्शन ए बेसाल्ट. नेक्स्ट गाळाच्या खडकांचा म्हणजे सेडिमेंटरी रॉक्सचा रंग कसा असतो? त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए विविध रंग असतात म्हणजे डिफरंट असतात. आता गाळाच्या खडकांचा रंग त्यात आढळणारी खनिजे आणि तयार होण्याच्या वातावरणावर अवलंबून असते, बरोबर. त्यामुळे हे रंग काही वेळेला लाल, कधी तपकिरी, हिरवे आणि गडद राखाडीसुद्धा असतात. नेक्स्ट खडकांचे रूपांतर होण्याचे कारण काय? म्हणजे रॉक ट्रान्सफॉर्मेशन जे होतं त्याचं काय कारण आहे? तर याचा आन्सर दिलेला आहे ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच उष्णता, दाब आणि रासायनिक प्रक्रिया म्हणजेच केमिकल रिॲक्शन हे खडकांच्या रूपांतर होण्यामागचं कारण आहे. त्यानंतर आहे पृथ्वीच्या आत तयार होणारा अग्निजन्य खडक कोणता?
याचा आन्सर आहे ऑप्शन ए ग्रॅनाइट. नेक्स्ट, लाव्हा बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला म्हणजेच प्रोसेसला काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए ज्वालामुखी उद्रेक म्हणजेच व्होल्कॅनिक इरप्शन. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते गाळाचे खडक आहे? आन्सर आहे ऑप्शन ए वाळू खडक म्हणजेच सँडस्टोन. नेक्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा मोठा भाग कशाने बनलेला आहे? पृष्ठभाग म्हणजे अर्थ सरफेस. पृथ्वीचा जो सरफेस आहे तो कशाने बनलेला आहे? मोठा भाग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए खडकांपासून बनलेला आहे. नेक्स्ट, खडकांचे तुकडे होण्याला काय म्हणतात? तर आन्सर आहे ऑप्शन ए अपक्षय, ज्याला वेदरिंग असं म्हणतात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते खनिज इंधन आहे? इंधन म्हणजे फ्युएल आणि खनिज म्हणजे मिनरल. तर कोणतं आहे बरं मिनरल फ्युएल इथे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोळसा. नेक्स्ट आहे दख्खन ट्रॅप कोणत्या खडकांनी बनले आहे? आन्सर आहे ऑप्शन ए बेसाल्ट खडकांनी बनले आहे. नेक्स्ट, गाळाचे खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक कुठे जास्त आढळतात बरं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. आता वरील सर्व म्हणजे कुठे आढळतात? नदीकाठी आढळतात म्हणजे बँक ऑफ रिव्हर, समुद्र तळावर म्हणजेच ओशन फ्लोअर आणि तलावात म्हणजेच लेकमध्ये सुद्धा आढळतात. म्हणजे सेडिमेंटरी रॉक जे आहे ते मोस्टली पाण्यातच आढळतात. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील अग्निजन्य खडकांनी बनलेले प्रदेश कोणते? म्हणजे असे कोणते प्रदेश आहेत महाराष्ट्रातले जे या अग्निजन्य म्हणजे इग्नियस रॉकपासून बनलेले आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री. नेक्स्ट आहे जोडा जुळवा. आता इथे एका साईडला मॉन्युमेंट्स दिलेले आहेत ताजमहल, लाल किल्ला आणि रायगड, आणि दुसऱ्या साईडला बी साईडला ते कोणत्या खडकांपासून बनले ते दिलेले आहेत. तर आता ताजमहल जो आहे तो कोणत्या खडकांपासून बनलेला आहे बरं? तर तो आहे रूपांतरित खडकापासून बनलेला. त्यानंतर लाल किल्ला हा कोणापासून बनलेला आहे? तर गाळाचे खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉकपासून बनलेला आहे. त्यानंतर रायगड किल्ला हा अग्निजन्य खडकांपासून जो अतिशय हार्ड मजबूत असा असतो म्हणजेच इग्नियस रॉक यापासून बनलेला आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1A 2C आणि 3B. नेक्स्ट, लेटराईट खडक. आता लेटराईट हा सुद्धा खडकाचं नाव आहे. तर लेटराईट खडक आढळणारी ठिकाणं कोणती आहेत बरं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खाणकाम केंद्रित असलेले प्रदेश कोणते? खाणकाम केंद्रित म्हणजे मायनिंग सेंट्रिक असलेले रिजन्स कोणते आहेत? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए दक्षिण कोकण आणि पूर्व महाराष्ट्र. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा नक्की फायदा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.